लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। अदिती तटकरे याबाबत त्यांनी माहिती दिली आहे। योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं आणि या प्रकल्पासाठी 55,335 कोटींचा निधी दिला होता। मात्र हा प्रकल्प पूर्ण होता तब्बल 61,000 कोटी रुपयांवर पोहोचलाय। सणासुदीच्या काळामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। यापासून सुटका म्हणून कोकण रेल्वे रोरो सुरू करण्याच्या तयारीत असून यामुळे गाड्या आणि एसयूव्ही रेल्वेनं गावी नेता येतील। यंदा गणपती उत्सवादरम्यान हा प्रयोग केला जाईल, त्यामुळे लवकरच कोकण रेल्वेनं तुम्ही तुमच्या गाडीची वाहतूक करू शकाल। मंत्री गुलाबराव पाटलांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये आलेल्या गुलाबराव देवकरांवर निशाणा साधलाय। काही लोक सत्तेशिवाय जगू शकत नाही अशी टीका त्यांनी केली आहे। आम्ही सत्ता गेली तरी पक्षांतर करण्याचा कधी विचार आयुष्यात आणला नाही। आम्ही शिवसेना सोडली असं लोक म्हणत असतील तर आम्ही शिवसेना सोडलेली नसून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा वाचवण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेंची साथ दिली असं ते म्हटले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीमध्ये 7 लाखांहून अधिक नवमतदार मतदानापासून वंचित राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। नवमतदारांनी विधानसभा निवडणुकीनंतर नवी नोंदणी केली असल्यानं नियमानुसार त्यांना मतदान करता येणार नाहीये। आयआरसीटीसीकडून तब्बल 2.5 कोटी बोगस आयडी ब्लॉक केल्यानंतर आता रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ई-आधार व्हेरिफिकेशन आवश्यक करण्यात आलंय। तिकीट बुकिंग करण्यासाठी ई-आधार पडताळणी बंधनकारक करण्यात येणार आहे। लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्या उपाययोजना तोकड्या असल्याचं पश्चिम रेल्वे मुख्यालयासमोरच्या चर्चगेट स्टेशनवरील स्टॉलला लागलेल्या आगीतून स्पष्ट झालं। यामध्ये कमर्शियल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला असून त्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा धाक नसल्याचं त्यावरून सिद्ध होतंय। रेल्वेनं या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे। बसला आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी एनएमएमटी प्रशासनानं सर्व 165 इलेक्ट्रिक बसचं सुरक्षा ऑडिट सुरू केलं। संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच बस मार्गस्थ करण्यात सुरुवात केली। घणसोली आगारात बुधवारी 4 बस खाक झाल्या होत्या। याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते। यापुढे गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र आणि त्यासोबतचे परिशिष्ट वाचले तरी प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे। महारेरानं नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते हे लक्षात घेऊन ग्राहकाभिमुख आमूलाग्र बदल केलेले आहेत। सामान्यांसाठी घरांचा साठा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 20% घरांना आता निवासयोग्य दाखला अनिवार्य आहे। जोपर्यंत दाखला मिळणार नाही तोपर्यंत प्रकल्पाला हिरवा कंदील मिळणं यापुढे कठीण होणार आहे। नागपूर पालिकेत बऱ्याच काळानंतर मोठे बदल करण्यात आलेत। 5 कार्यकारी अभियंत्यांसह 3 उपअभियंता आणि 12 कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। तर पदोन्नतीनंतर पोस्टिंगच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या 7 कार्यकारी अभियंत्यांना पोस्टिंग देण्यात आलेली आहे। बस प्रवासासह स्थानिकांवर चोरीसह महिलांची आणि मुलींची छेडछाड करण्याचं प्रमाण वाढल्यानं आता अशा टवाळखोरांवर पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे। यासाठी पोलीस गस्त घालणार असून पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 26 जणांची नेमणूक करण्यात आली आहे। केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याला भेट देत पाहणी केली आहे। शनिवार वाड्याच्या जतनासह संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत। पुणे शहरात शनिवारी बकरी ईद निमित्त गोळीबार मैदान परिसरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे। या परिसरात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल केलेले आहेत। पिंपरी चिंचवड शहर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खड्ड्यात गेलंय। मेमध्ये झालेल्या पावसामुळे विविध भागात तब्बल 508 खड्डे पडलेत, तर पावसाळ्यापूर्वी 855 असे एकूण 1356 खड्डे शहरात आढळले। त्यापैकी 848 खड्डे बुजवले असल्याचं 508 खड्डे बुजवण्याचं काम महापालिका प्रशासनानं सांगितलंय। नागपूर शहरात मोकाट फिरणाऱ्या श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका वाठोडा परिसरात श्वान निवारा केंद्र स्थापन करणार आहे। यासाठी 7 कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे। या श्वान केंद्रात सुमारे 200 श्वानांची क्षमता असणार आहे। मध्ये आरटी अंतर्गत 2.24 ते 25 साठी 1ली ते 8वी पर्यंतच्या 4,79,435 विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी शिक्षण खात्यानं 176 कोटी 92,29,000 रुपये मंजूर केल्याचं अहवालातून समोर आलेलं आहे। विधी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांमध्ये बिहारच्या पाटणा शहरातील 4 विद्यार्थ्यांना 100% मिळाल्यानंतर शिक्षण वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। हा निकाल महाराष्ट्र सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आला होता। त्यामध्ये गैरप्रकार झाल्याची शक्यता लक्षात घेऊन आता संपूर्ण प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे।
राज्यात अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी यंदापासून 3 ऐवजी 4 फेऱ्या घेण्यात येणार असून व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश देखील गुणवत्तेच्या आधारेच देण्यात येणार आहे, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. राज्य गणवेश योजनेसाठी एकूण 42,97,790 पात्र लाभार्थ्यांकरता प्रति लाभार्थी 2 गणवेश संचासाठी 600 रुपयांप्रमाणे 181 कोटी 47,97,000 निधी सरकारकडून मंजूर झालाय. इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यातील 9,435 कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी तब्बल 12,71,295 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यातील 11,29,924 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 2 लॉक केलेला आहे. देशातील एकूण विद्यार्थ्यांमधील तब्बल 60% विद्यार्थी डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल हेल्थ सिस्टम रिसोर्स सेंटर संस्थेनं सर्वेक्षण करून हा अहवाल प्रसिद्ध केलाय. सध्याच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढतोय आणि या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भुसावळ हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये 26 ते 30 मे दरम्यान एकूण 700 मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणामध्ये 67.4 दशलक्ष घनमीटर आवक होऊन साठा 58.35% वाढला. बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या नीरा, देवघर, भाटघर, वीर, नाझरे आणि उजनी धरणामधील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. मे 2025 मधील अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षीच्या जूनच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये वाढ झाली आहे. पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेकापनं केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केलाय. 13 किंवा 14 जूनपर्यंत मान्सून पश्चिम विदर्भात सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यानंतर 17 जूनपासून पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होणार आहे. तर नागपुरात पावसाचा जोर कमी असल्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला. राज्यात येत्या 3 दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 117 गावातील 604 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 200 हेक्टरवरील फळ आणि बागायती पिकांना याचा फटका बसला असून कृषी आणि महसूल विभागानं पंचनामे सुरू केले आहेत. मे महिना यंदा नागपूरसह संपूर्ण विदर्भासाठी दिलासा देणारा ठरलेला आहे. एरवी 46 ते 47 अंश इतकं तापमान असताना यावेळी 43 देखील पार केलेली नाही. जवळपास संपूर्ण महिनाभर अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यानं तापमान सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी घटल्याचं दिसून आलं. राज्यातील खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण केल्यास खाणपट्ट्यांमधील पूर्वीचं खोदकाम, चालू खोदकाम आणि भविष्यातील खोदकामाची शक्यता आणि उपलब्ध दगडखाणींची सविस्तर माहिती मिळणार आहे. यामुळे अवैध गौण खनिज उत्खननाला चाप बसणार आहे.